गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवायचं आहे. इकडे स्वच्छ धुवून शेंगा घेतलेल्या आहेत आणि इकडे लसूण टाकलेलं आहे आणि इकडे आता हा कांदा त्याच्यामध्ये फ्राय करून घेते. आणि इकडे हा टोमॅटो घेतलेला आहे कापून आणि किसलेलं खोबरं आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं, कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब. आता हे त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेते. आता हे कांदा खोबरं बघा भाजत आलेलं आहे. आता हा टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये. टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा, ब्राऊन कलर रेड कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. मऊ सूप चांगलं भाजलं ना कालवण टेस्टी होतं. अर्धा इंच आल्याचा तुकडा पण टाकायचा. तर हा मसाला आहे ना इकडे भाजते. अजून टोमॅटो काही चांगले भाजलेले नाही आहे, तोपर्यंत इकडे शेंगा टाकून घ्यायचं तेलामध्ये. हे शेंगा आहेत ना चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं. शेंगा चांगल्या भाजल्या ना चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं. आणि हा धना मसाला सगळा मिक्स मसाला आहे हा टाकायचा. लाल तिखट, हळद पावडर आणि हा मटण मसाला, थोडासा धना मसाला. तरी ह्या शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या. हे शेंगांमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता हा मसाला भाजला आहे, गॅस बंद करतो. आता हा मसाला आहे ना भाजून घेतलेला आहे. आता हा वाटून घ्यायचा आणि इकडे याच्यात कालवणात टाकून द्यायचा. आता हा मसाला असा झाला आहे. आता याच्यामध्ये द्यायचं टाकून. हे भांडं धुवून घालायचं त्याच्यामध्ये आणि हे शिजवून द्यायचं 20-25 मिनटं. आणि शेंग शिजली का दाबून पाहायचं. आता हे पाहे कालवण शिजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.